पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे। गावातील जमीन खचली तर काही घरांना तडे गेलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये परळी खोऱ्यात जे आलवडी गाव आहे, या आलवडी गावाच्या वरील बाजूला असणाऱ्या डोंगरामध्ये भेगा पडल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या मी आलवडी गावात आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः या ठिकाणी आज भेट दिलेली आहे। खरं तर डोंगरातून भला मोठा पाण्याचा लोट जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या भागामध्ये अनेक घरांना चिरा देखील पडलेल्या आहेत। यामुळं गावातील ज्या ठिकाणी धोकादायक इमारती आहेत या ठिकाणच्या ग्रामस्थांनी स्थलांतर करावं असं आवाहन देखील स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, आलवडी, सातारा। आमच्या गावाच्या वरच्या साईडला पूर्ण डोंगर आहे आणि डोंगर उतारावरती आमचं गाव आहे। डोंगरामध्ये स्लायडिंग झालं म्हणजे पूर्ण डोंगर घसरून खाली आला गावाच्या दक्षिणेला। आणि त्याच्यामुळं काय गावातल्या काही घरांना तडे सुद्धा गेलेले आहेत। उपाध्यक्ष भैयासाहेब संतोषदादा भोसले यांनी पण आता प्रत्यक्ष येऊन आम्हाला पुढे काय करावं किंवा आता ते आमची आजची राहण्याची वगैरे सोय लावून दिली आहे। बाकी बघूया आता उद्या परत काय होते ते। शासनाने पण आम्हाला कायमस्वरूपी, आता ठीक आहे 1 रात्र 2 रात्र ते ठीक आहे, पण कायमस्वरूपी आमची सोय लावून द्यावी आणि आम्हाला चांगल्या ठिकाणी पुनर्वसन द्यावं अशीच आमच्या ग्रामस्थांची शासनाला विनंती आहे। अजून घरांना सुद्धा तडे गेलेले आहेत आणि तडे गेलेले असल्यामुळे इथले ग्रामस्थ पूर्ण घाबरलेले आहेत। त्यांना असं वाटतं की आपलं गाव कधी खचेल की काय, आणि म्हणून आज इथे प्रशासनाची जी टीम येऊन एक आरोग्य विभागाचे आहेत, इतर सर्व नियंत्रण येऊन इथे पाहणी करते। ते आता नसतं म्हणजे अंदाज म्हणजे जरा बऱ्यापैकी पाऊस जास्त आहे। यावेळेसच पाऊस जरा जास्त असल्यामुळे रात्री एवढा पाऊस पडतोय ना की प्रमाणाच्या बाहेर, त्यामुळे मग रात्री झालेली। आता सर्वानुमते असं ठरलेलं आहे की रात्रीच्या वेळेस जे घरांना तडे गेलेले आहेत त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आज दिवसभरामध्ये त्यामध्ये वाढ झालेली आहे। पाऊस अद्यापपर्यंत थांबलेला नाही आणि त्यामुळे धोका रात्री वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील, या गावातील सर्व लोकांना वाचवण्यासाठी आणि जीविताचं रक्षण करण्यासाठी टेम्पररी शिफ्टिंग ज्याला म्हणतो आपण, तात्पुरतं स्थलांतर आपण पाटेघर मध्ये किंवा सज्जनगडच्या पायथ्याला जिथे आपल्याला 2 हॉल मिळत आहेत त्या ठिकाणी आपण करतोय आणि उद्या सकाळी परत येऊन पाहणी केली जाईल आणि प्रसंगानुसार वेगळे निर्णय घेतले जातील।